कोकण आपलंच असा बाबा. ओके सो हे गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज है अपना डे 5 का ब्लॉग. तर आज आपण जातोय गाइज शिरगावचा जो मार्केट आहे तिकडे आपण आज जातोय, कारण आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि आज आम्ही निघणार आहे मुंबईसाठी. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो जर मे बी डे 5चा ब्लॉग आला तर मी शूट करीन. तर आज आम्ही जातोय आपला शिरगावचा जो मार्केट आहे तिकडे जातोय आणि तुम्हाला मार्केटमध्ये काय काय वस्तू भेटतात वगैरे ते मी तुम्हाला दाखवतो आपल्या शिरगावच्या मार्केटमध्ये. आणि तो रूट तुम्हाला मी त्या दिवशीच दाखवला होता जेव्हा आपण ज्या नदीवरून गेलो होतो. जे पूल है ब्रिज बोलते हैं जिसको, जो ब्रिज से हम लोग गए थे वहीं से उसका रूट है. एंड हम लोग जाने वाले ऑटो से, क्योंकि यहाँ पर तो बस वगैरह कुछ नहीं है, लाइक टाइम टू टाइम नहीं, जैसे मैंने आप लोगों को बताया था कल के ब्लॉग में. तो गाइज यहाँ पे जस्ट 2 बसेस होते दिन में, एक सुबह और एक शाम. तर गाइज मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे फक्त 2 बसेस आहेत एसटी, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तर आम्ही एवढा वेट नाही करू शकत कारण आम्हाला मुंबईला जायची तयारी पण करायची है. हम लोगों का स्टडी भी होना है मुंबई में जाने के लिए. हम लोग की 4:30 की बस है, तो उसका हम लोग वेट करते हैं. हम लोग का 4:30 का बस है, तो जितनी जल्दी हो सके हम लोग को मार्केट एक्सप्लोर करके आना पड़ेगा. एंड आप लोग को भी बहुत सी चीज़ें मेरे को दिखानी है. तो अभी हम लोग निकलते हैं मार्केट के लिए, ज़्यादा लेट नहीं करते. एंड हम लोग का ऑटो भी बस आता ही होगा, क्योंकि बहुत पहले बताना पड़ता है वो लोगों को, क्योंकि ऑलरेडी वो लोग का रिजर्वेशन होता है बहुत सारे लोगों का ऑटो के लिए. आणि गाइस जायचे आधी लाइक जाने से पहले मैं आप लोगों को कुछ यहाँ पे दिखाता हूँ, क्योंकि मेरे को यहाँ पे कुछ दिखा है. एंड मैं आप लोगों को डेली दिखाना भूल जाता हूँ. एक माकडं वगैरे आमच्या घराच्या समोर जस्ट असतात. हे खूप कॉमन आहे कोकणामध्ये कोणत्याही गावी. गाव के जो मंकीज है ये काफ़ी मतलब शर्मा है, खूप लास्ट आहे ती लोक. हा बघा हा एक आला. हीच ती नदी आहे गाइस, ही नदी था कल के ब्लॉग में. आम्ही पोहोचलोय. ही बेकरी आहे, तर इकडे खूप फ्रेश लाइक माल वगैरह भेटतो. काल आम्ही इकडनंच घेऊन गेलो आणि खूप फ्रेश होतं. तो अभी अंदर चलते हैं, आप लोगों को दिखाता हूँ. ओके तर गाइस हे मेथीचे लाडू. हे कितीला बोलला तुम्ही? 70 ना. ओके. आणि हे काय? ते गोड आहे गुलाबजाम. ओके 25. ओके. हे मेथीचे लाडू 70 आहे गाइस. आणि हे आपलं हे आहे ना फणसाचं सुकवलेलं, हे 100 रुपीज का. 150 ग्राम 100 रुपीज. हे आवळा आहे ना, गोड आवळा नसतो ना. ओके ये मीठा आवळा आहे गाइस 40. आणि हे लाडू नरम मध्ये 400 रुपये शेकडा आहे. ओके 25 चे नग 100. म्हणजे पीसेस आहेत का? 25 पीसेस 100 ला. ओके. हे कोकम 250 ग्राम्स आहेत ना, 50 रुपये 250 ग्राम्स राईट. 50 ग्राम्स गाइस 50 रुपीज काय. हे किती ग्राम्स आहेत यावर असेल ना पाठीमागे? 50 ग्राम. ओके 50 ग्राम्स 40 रुपीज ना. हा काजूचा पॅकेट कसं आहे? 130 रुपये 200 ग्राम. ओके 130 200 ग्राम. अच्छा हे कवर आहे ना, विथ कवर आहे ना. आणि हे वाले ते 150 रुपये. हे 150. ओके हे 150 काय गाइस 200 ग्राम. आणि इकडे लाईक इधर अचार वगैरे. हे कसं आहे लोणचं? 180 100 रुपये. हे 100 रुपीज. अच्छा 50 रुपये. आणि हे काय कोणता मसाला? टेच म्हणतात ते. टेचा. ओके अच्छा. पत्ता लिहिलेला बघ. हे काजू जर 1 kg घेतले तर कितीला पडतील? सेम रेट आहे ना? 700 रुपये पडणार. 700. ओके. तर आता तरी आम्ही सध्या हे घेतोय. काल आम्ही अजून घेऊन गेलो होतो. हे 2 ले रे अभी. हे 4 घेतले आता. त्याचे किती झाले? कितना 100 ना. आता जस्ट मी बाहेर आलोय आमचं खाण्याचं सामान वगैरे घेऊन, जे मुंबईला मला न्यायचंय. तर हे नाव आहे बेकरी टाइप शॉप है, होलसेल रेट है. तो तुम इकडे येऊ शकता. शिरगाव मध्ये फेमस शॉप है गाइस, बहुत फेमस है गाइस शॉप शिरगाव में. तो आप लोग आ सकते हो. और अभी हम लोग जा रहे, आता आम्ही जातोय पुढे अजून मार्केट एक्सप्लोर करायला. तर चला. शिरोलीचा फेमस वडापाव आला है, बहुत फेमस है गाइस. मस्त आहेत का? जस्ट एकदा व्ह्यू बघा मार्केटचा. लाईक हे सगळे मुंबई सारखे शॉप्स आहेत. असं बाहेर स्टॉल वगैरे लावत नाही कोणी, जोपर्यंत वेडनेसडे येत नाही तेव्हा प्रॉपर मार्केट लागतो. वेडनेसडे के अलावा गाइस कोई प्रॉपर मार्केट ये लोग लगता नहीं है.
तो ये जस्ट ऐसे शॉप जो है वो मुंबई जैसे है, थोडे सिमिलर आहे. काही आता आम्ही आलो तो शिरगावचा मेन मार्केट आहे. लाईक तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला इकडे प्रॉपर सिटी टाइप वाइब येते. शिरगाव का प्रॉपर मार्केट है. भाजी वगैरह जितनी भी चीज़ है वो सारी वेडनेसडे को लगती है. तो अभी इतना देखने नहीं मिलेगा क्योंकि दोपहर का टाइम है, ऑब्वियसली बात है. तो अभी हम लोग जा रहे हैं कुछ खाने के लिए, तो चलते देन उसके बाद सीधा घर पे. एंड मैं आप लोग को दिखाता हूँ कि मैंने क्या क्या लिया था वो शॉप से जो आप लोग को दिखा. मी जस्ट एवढं सामान घेतलं आहे मुंबईला नेण्यासाठी. हे काजू वगैरे तुम्ही बघू शकता. काजू आम्ही 1 kg घेतलं आहे. लाईक इकडे 6 पॅकेट्स बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 5 6 एक कुठेतरी असेल. तर हे 1 kg काल अराउंड रेट होता 600, बट आज त्या लोकांनी केला 700. आणि इकडे बघू शकता हे लाडू वगैरे. अपार्ट फ्रॉम दिस लाईक कोकणातली स्पेशल थिंग. तर आता हे खाऊया आणि बाहेर जाऊया परत. ओके, तर गाईस तुम्ही जेवढा पण हे सामान बघितलं, आम्ही आज परत तिकडे गेलो होतो कारण आम्ही काल जेव्हा गेलो होतो तेव्हा मला शूट करायला प्रॉपर भेटला नव्हता, खूप गर्दी होती. म्हणून आज आम्ही गेलो आणि आमचं सामान थोडंफार घ्यायचं बाकी होतं. आणि आम्ही हे जे गेलो होतो शिरगावला जस्ट बिकॉज ऑफ आमचं ते तळळे मार्केट आहे. लाईक हे जे तळळे जे स्टेशन आहे शिरोलीचं तिकडे गेलो होतो. ते बंद होतं मे बी सॅटर्डेला, ते 1 वाजेपर्यंत चालू असतं, त्यामुळे आम्हाला जायला नाही भेटलं. आणि आमची आज लाईक ऑटोने आम्हाला जायचं आज 3:30ला तिकडे. तर आमचा डबल राउंड होण्यापेक्षा आम्ही जस्ट विचार केला की आम्ही शिरगावला होतो. तो गाइस हम लोग ने जस्ट ये सोचा कि हम लोग शिरगांव जाते हैं मार्केट के लिए, क्योंकि हम लोग ऑलरेडी यहाँ पर जाना है तरड़े में, जब भी हम लोग को मुंबई के लिए निकलना है तब. सो हमारा जो डे 5 का ब्लॉग था गाइस यहीं पर एंड करते. आई नो मैं काफ़ी लाइक अटैच हो गया था एनवायरमेंट में, खूप अटॅचमेंट झाली होती. लाईक या एन्व्हायरमेंटची इकडची जी वाईब आहे, लाईक इकडचं जे जंगल वगैरे जेवढं पण मी लाईक जाऊन आलो जेवढ्या ठिकाणी, ते खूप अमेझिंग राहिला. आणि आपलं जे कोकणचं लाईक व्लॉग्स वगैरे होते ते कमेंटमध्ये मला प्लीज सांगा कसे होते, कारण मी खूप ट्राय केलं की जेवढं कंटेंट तुम्हाला होऊ शकेल तेवढं दाखवायला. आणि मी खूप जास्त खेचत नाही व्लॉग, कारण जेवढं छोटं असेल तेवढं बघायला पण लोकांना बरं वाटतं. तेवढे पण मी व्लॉग्स बनवले डे 5 पर्यंत, जे 5 व्लॉग होते त्यांना प्लीज सपोर्ट दाखवा, कारण मी होऊ शकेल तेवढं ट्राय करेन की मुंबईला जाऊन पण असेच व्लॉग कंटिन्यू करू. कारण एक मोटिवेशन भेटतं काही, जर चॅनल सबस्क्राईब वगैरे करतात लोक, लाईक वगैरे करतात, तर स्टील लोक माझा व्हिडिओ बघून पण लाईक सबस्क्राईब वगैरे करत नाहीत. ते ॲनालिटिक्समध्ये टोटली कळतं की लोक बघतात व्हिडिओ बट स्टील सबस्क्राईब नाही करत, तर ते हर्ट होतं कुठे ना कुठे. तर प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही बघत असाल तर. कोकणमध्ये मी खूप काही शिकलो लोकांची मेहनत बघून. लोक खूप मेहनत करतात, इकडची लोक खूप मेहनती आहेत. लहान मुलांपासून ते जेवढे पण एजेड लोक आहेत सगळे मेहनती आहेत इकडे. तो जो काम में मैं इंटरेस्ट नहीं दिखा रहा था वही काम मेरे लिए काफ़ी लाइक हेल्पफुल हो सकता है फ्यूचर में. तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो और स्टे ट्यून गाइस. हमारे जो मुंबई के ब्लॉग है वो भी काफ़ी जल्दी आएंगे. सो बाय, मिलते हैं ऐसे अच्छी सी वीडियो में. बाय करा, बाय. Every single day we passed, I felt so